स्वाभिमान संघटनेच्या 2 पदाधिकाऱ्यांचा कोकणामध्ये रस्ते अपघातात मृत्यू झालाय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातल्या मानसकोंड इथं अपघात झालाय। प्रदेश संघटक सुभाष पाटील आणि अश्विन पाटील अशी मृतांची नाव आहेत। फॉर्च्युनर आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला, यात या दोघांचा मृत्यू झालाय। कणकवलीहून मुंबईच्या दिशेने जात असताना अपघात घडलाय। कणकवलीत नारायण राणे यांनी राज्यभरातल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती। ती बैठक आटोपून हे दोघंही मुंबईच्या दिशेने निघाले होते। दोघंही सोलापूर जिल्ह्यामधले रहिवासी आहेत। स्वाभिमानच्या संघटकांचा अपघातात मृत्यू झालाय। प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। प्रणव, काय अधिक माहिती आहे अपघाताबाबत? कालच ते स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत ते कणकवलीमध्ये दाखल झाले होते। आज कणकवलीमध्ये सकाळी स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांची एक बैठक जे आहे ते आयोजन करण्यात आलं होतं आणि या बैठकीमध्ये राज्यभरातून अनेक कार्यकर्ते आले होते। त्यासाठी सुभाष पाटील आणि अश्विन पाटील हे दोघेही मुंबईतून काल कणकवलीमध्ये दाखल झाले होते आणि आज बैठक संपून हे दोघेही मुंबईच्या दिशेने निघाले असताना संगमेश्वरच्या मानसकोंड जवळ जे आहे तो भीषण अपघात या दोघांच्या गाडीचा अक्षरशः चुराडा झालेला आहे आणि अशामध्ये जे आहे ते दोघांचा मृत्यू झालेला आहे आणि आणखी एक ड्रायव्हर जो आहे तो मात्र या अपघातातून वाचलेला आहे आणि त्याच्यावर संगमेश्वरच्या रुग्णालयामध्ये ते उपचार सुद्धा सुरू आहेत। मात्र ही धडक इतकी भीषण होती, यामध्ये सुभाष पाटील आणि अश्विन पाटील यांचा जो आहे तो जागीच मृत्यू झालेला आहे। प्रणव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।